गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सुरुवातीला जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा काही गोष्टी मला जमत नव्हत्या आणि काही गोष्टी मला समजत नव्हत्या. खूप रडारड व्हायची. तेव्हा मी लिखाणाचा खूप आधार घ्यायचे. म्हणजे मला नेहमी असंच वाटतं की एखाद्या माणसाला सांगण्यापेक्षा वहीत लिहिणं केव्हाही खूप सोपं वाटतं मला. कारण माझी डायरी ह्या गोष्टी कोणापर्यंत कधीच पोचवत नाही. ती फक्त माझी असते, मी फक्त तिची असते. त्यामुळे मी नेहमी मला माझ्या मनात ज्याही गोष्टी असतात त्या लिहूनच व्यक्त करते. तर तेव्हा लिहिलेली एक कविता होती. का कुणास ठाऊक नैराश्य आले मनात, हळूच माझी आई आली स्वप्नात, दमलीस का ग संसाराचा गाडा ओढवून, म्हणेपर्यंतच आसवांनी बांध फोडला. खूप काही सांगायचं याही, खुश तशी मी खूप आहे, पण जबाबदाऱ्या खूप जास्त. झेपत नसेल तर नको घेऊ असं पटकन म्हणून जातं ग कोणीतरी. तिच्या मनाचं काय होत असेल, कसं नसेल ग कळत काही. मग प्रत्यक्षात तुला न सांगता मी कवितेचा आधार घेते. खूप काही कमी शब्दात मी लिहूनच व्यक्त होते. झोपताना मी स्वतःशी ओळख मात्र करून घेते. आरशात बघून स्वतःशीच खूप गप्पा मारते. मन म्हणतं थांब थोडंसं, श्वास थोडा घे. कर्तव्याच्या या ओझ्यात ओळख तुझी सदैव ठेव. तुझ्या वाचून कोणाचं काही चढणार नाही. तुझ्यानंतर आयुष्यही सुरळीतच चालेल. हट्ट हा तुझाच आहे, मी करेन मी करेन. पॅशनच्या या जगात इमोशन आणून कसं चालेल. तू म्हणतेस बाईच्या जातीला सगळं आलंच पाहिजे, पण सगळं येणं हा हट्टमुळे असावाच का गं. थकलीस का गं, रडायचंय का तुला, असं तूच म्हणतेस आणि परत धीर देऊन समजूनही सांगतेस. आयुष्य आहे चालायचंच. माझ्या संस्कारांची शिदोरी तू उंबरठा ओलांडताना मी दिली आहे की. मग एवढ्यात डगमगून कसं चालेल. कर्तव्याचं ओझं तूही माझ्याप्रमाणे नीट नेशील. तुझ्यातले सामर्थ्यही तू जगापुढे आणशील. लोक आहेत नकारात्मक बोलणारच, तू तुझ्या शिदोरीतला गोडवा मात्र जप. माझं बाळ आता मोठं झालंय असं सांगून जाणीव मात्र करून देतेस. 4 ओळी असतात पण खूप काही सांगून जातात. आठवणींचा भडीमार व्हावा